व व.पु. काळे यांचे खूप खूप प्रभावी वाक्य आहे. कोणतं? आयुष्यात एक क्षण भाळण्याचा. उरलेले सगळे सांभाळण्याचे. हो, बरोबर. आणि ही त्यांच्या घर हरवलेली माणसं या पुस्तकाची टॅगलाईन आहे. आज आपण याच पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत. नक्कीच. या पुस्तकाचं शीर्षकच असं आहे की ते आपल्याला थांबून विचार करायला लावतं. घर हरवलेली माणसं म्हणजे नक्की कोण? ज्यांच्याकडे राहायला घर नाही ते, की घरात राहूनही ज्यांना घर परकं झालंय अशी माणसं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि व.पु. काळे खरं तर याच दुसऱ्या प्रकारच्या माणसांबद्दल बोलतायत. म्हणजे ही चर्चा आपल्याला घर या भौतिक संकल्पनेच्या खूप पलीकडे घेऊन जाणार आहे. अच्छा. लेखक स्वतःच्या अनुभवातून आणि त्यांच्या कथांमधून घर आणि माणसं यांच्यातल्या नात्यांचा, त्यातल्या गुंतागुंतीचा शोध घेतात. आज आपला उद्देश हाच आहे की व.पु.नं नक्की काय म्हणायचं आहे हे त्यांच्याच शब्दातून समजून घेणं. चला तर मग सुरुवातच लेखकाच्या मनोगतापासून करूया. मला वाटतं ते जास्त योग्य ठरेल. कारण विशेष म्हणजे व.पु. सहसा प्रस्तावना वगैरे लिहित नाहीत. बरोबर. पण या पुस्तकासाठी त्यांनी चिमणीची पहिली काडी या नावाने एक विस्तृत मनोगत लिहिलं आहे. यामागे नक्कीच काहीतरी खास कारण असणार. अगदी बरोबर. घर आणि संसार हे विषय म्हणजे ते त्यांच्या मनात अनेक वर्ष घोळत होते. आणि हे पुस्तक म्हणजे त्या विचारांना वाट करून देण्याचा एक प्रयत्न आहे. हो. त्यांनी स्वतः लिहिलं की त्यांना स्वतःला हलकं करायचं होतं. हे पुस्तक म्हणजे कसं 12 कथांचा संग्रह आहे. त्यातल्या 6 जुन्या आणि 6 नवीन आहेत. पण या सगळ्यांना एकत्र बांधणारा एकच धागा आहे. तो म्हणजे घर हरवलेल्या माणसांची व्यथा. अगदी. आणि मला वाटतं या सगळ्या विचारांची मुळं त्यांच्या मुंबईतल्या चाळीच्या जीवनात रुजलेली दिसतात. तो अनुभव त्यांच्यासाठी इतका महत्वाचा का ठरला असेल? कारण तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव होता. 1946 साली ते मुंबईतल्या एका चाळीत राहायला आले. आणि त्या चाळीचं वर्णन ते खूप प्रभावीपणे करतात. कसं? 7 घरं, 30 माणसं आणि फक्त 2 संडास. बापरे. हो. या मर्यादित जागेत माणसांचे जे वेगवेगळे नमुने त्यांना पाहायला मिळाले, त्यातूनच त्यांच्या लेखनाला एक नवी दिशा मिळाली. म्हणजे एक प्रकारचं मानवी स्वभावाचं लाईव्ह दर्शनच घडलं त्यांना तिथे. अगदी. ते लिहितात की संडासात लपून व्हिडिओ ओढणारा माणूस, सुनेला मारणारी पण बाहेर सभ्यतेचा आव आणणारी सून, हो. चोरटा शृंगार, कंजूस म्हातारा अशी अनेक पात्र त्यांनी तिथे पाहिली. आणि माहिती का, सुरुवातीला त्यांना या लोकांचा राग यायचा. हो, साहजिक आहे. पण हळूहळू त्यांना या माणसांबद्दल दया वाटू लागली. त्यांना जाणवलं की प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी मजबुरीखाली जगतोय. आणि याच निरीक्षणातून त्यांनी एक खूप मोठा मुद्दा मांडलाय. तो म्हणजे पाप पुण्य किंवा नीती अनिती या कल्पना किती सापेक्ष असतात. म्हणजे मी या एका व्यक्तीसाठी सगळे नियम बदलतात, सगळं माफ असतं. बरोबर. हे खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. ते स्वतःला त्या पात्रांच्या जागी ठेवून विचार करतात. म्हणजे मी असतो तर काय केलं असतं असा प्रश्न. हो. जर मी त्या परिस्थितीत असतो तर मी काय केलं असतं. आणि म्हणूनच त्यांची पात्रं इतकी खरी वाटतात. कारण ती कोणत्याही नैतिकतेच्या तराजूत तोललेली नसतात. ती फक्त माणसं असतात. खरंय. आणि हे फक्त चाळीपुरतं नाहीये. ते स्वतःच्या बालपणीच्या आठवणीही सांगतात. श्रीमंत मावशीच्या घरी झालेला अपमान, बहिणीच्या आयुष्याची झालेली वाताहात, या सगळ्या अनुभवांमधून घर आणि संसार याबद्दलची त्यांची अस्वस्थता वाढतच गेली. म्हणजे घर हरवलेली माणसं हे फक्त पुस्तकाचं नाव नाहीये, तर ती लेखकाच्या मनात अनेक वर्ष साचलेली एक अस्वस्थता आहे. अगदी. पुस्तकाचं नाव जरी हे असलं तरी यात केवळ भौतिक घरांचा अभाव नाही, तर नात्यांमधली घुसमट, जी कुचंबणा म्हणतो आपण, तो एक खूप मोठा विषय आहे. कुचंबणा ही कथा याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? हो. कुचंबणा ही कथा म्हणजे या पुस्तकाचा आत्मा म्हणता येईल. रत्नाकर आणि रोहिणी या नवविवाहित जोडप्याची ही गोष्ट आहे. आता रोहिणी कशी कोल्हापूरच्या प्रशस्त 8 खोल्यांच्या वाड्यात वाढलेली आणि लग्नानंतर ती मुंबईतल्या एका 10-22च्या खोलीत राहायला येते. खूप मोठा बदल आहे हा. प्रचंड. सुरुवातीला तिला त्याचं अप्रूप वाटतं, पण हळूहळू त्या जागेची मर्यादा तिला खायला उठते. त्या लहानशा जागेत तिला श्वास घेणं सुद्धा कठीण होऊन बसतं. आणि ही घुसमट फक्त शारीरिक नाहीये, ती मानसिक आणि भावनिक जास्त आहे. बरोबर. जागेच्या अभावामुळे त्यांच्या नात्यात एक प्रकारची अशी भावनिक पोकळी निर्माण होते. त्यांना एकमेकांशी मोकळेपणाने बोलता येत नाही, एकांत मिळत नाही. अगदी. लेखक लिहितात की रोहिणीला हवं असतं की रत्नाकरने तिला जवळ घ्यावं, तिच्याशी प्रेमाने बोलावं, पण घरात सतत कोणी ना कोणी असतं. हो.
त्या सततच्या गोंगाटात आणि गर्दीत त्यांचं नातं कुठेतरी हरून जातं. लेखकाने त्यांच्या मनोगतातही यावर एक मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यांनी त्यांच्या एका मित्राचं उदाहरण दिलंय, जो 500 चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये 10 माणसांसोबत राहतो. 10 माणसं? हो, आणि ते विचारतात, अशा परिस्थितीत प्रायव्हसी किंवा जवळीक कुठून आणणार? हां, तर आजही मुंबई पुण्यासारख्या शहरांमधला खूप मोठा प्रश्न आहे. जागेअभावी नात्यांवर किती मोठा परिणाम होतो हे आपण रोजच बघतो. आणि वपू तर याच्याही पुढे जाऊन एक कटू सत्य सांगतात. त्यांच्या मते मुंबईसारख्या शहरात अनेक जोडप्यांचं वैयक्तिक आयुष्य पहिल्या अपत्यानंतर संपूनच जातं. अच्छा. तारुण्य, जे शारीरिक आणि भावनिक जवळीकीसाठी महत्त्वाचं असतं, ते जागेअभावी आणि प्रायव्हसी नसल्यामुळे फक्त तडजोडीतच निघून जातं. ही एक खूप मोठी शोकांतिका आहे, जी अनेक जण जगतात पण बोलून दाखवत नाहीत. आणि कुचंबणा ही कथा त्याच मूक वेदनेला आवाज देते. बरोबर. जागेची अडचण ही झाली एक प्रकारची भौतिक भिंत, जी नात्यांमध्ये अंतर निर्माण करते. पण काही वेळा माणसं स्वतःहून भावनिक भिंती उभ्या करतात, ज्या मला वाटतं जास्त धोकादायक असतात. निरोप या कथेत लेखक याच भावनिक भिंतींबद्दल बोलतात, बरोबर? अगदी. निरोप ही कथा आहे विश्वासघातामुळे उद्ध्वस्त झालेल्या घराची. गजासोमण नावाचा एक तरुण, ज्याची बायको विद्या त्याला आणि त्याच्या लहान मुलीला सोडून तिच्या प्रेमकरासोबत निघून जाते. अरे रे. आणि या एका घटनेमुळे गजाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. तो आतून तुटतो आणि सगळ्या स्त्रियांबद्दल त्याच्या मनात एक प्रचंड राग, एक अविश्वास निर्माण होतो. या कथेतलं सगळ्यात प्रभावी पात्र म्हणजे गजाचे वडील अण्णा. त्यांचं दुःख आणि त्यांची हतबलता अक्षरशः मन हेलावून टाकते. हो ना. त्यांचा तो एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. ते म्हणतात, जर तिचं प्रेम दुसऱ्या कुणावर होतं तर तिने माझ्या मुलाशी लग्नच का केलं? तिने एका क्षणात आमचं घर उद्ध्वस्त केलं. बरोबर. अण्णांचा तो प्रश्न फक्त त्यांच्या मुलासाठी नाही आहे, तो संपूर्ण समाजासाठी आहे. एका व्यक्तीच्या स्वार्थी निर्णयामुळे अख्खं कुटुंब कसं कोलमडून पडतं हे ते दाखवतात. हो. घराला घरपण देणारी माणसंच जेव्हा घराचा पाया उखडून टाकतात, तेव्हा त्या घराला काहीच अर्थ उरत नाही. पण ह्या कथेतला सगळ्यात महत्त्वाचा क्षण शेवटी येतो, जेव्हा अण्णा लेखकाला आपल्या मुलासाठी एक निरोप देतात. हो. तो निरोप खूपच परिणामकारक आहे. ते म्हणतात, माझ्या गजाला सांग, एका स्त्रीमुळे सगळ्या स्त्रीजातीचा राग करू नकोस. बरोबर. हे वाक्य म्हणजे त्या कथानकाचा आणि कदाचित संपूर्ण पुस्तकाचा गाभा आहे, की एका तुटलेल्या नात्यामुळे स्वतःच्या मनात द्वेषाची भिंत उभी करू नकोस. अगदी. ती भिंत पाडून पुढे जाणं म्हणजेच खरं आयुष्य आहे. पण अनेकदा माणसं अशा भिंती स्वतःच्या मनात आयुष्यभर जपतात. आणि मग ते एकाच घरात राहूनही मनाने एकमेकांपासून खूप दूर जातात. जसं वाळू या कथेत होतं. हो, वाळू या कथेत याच मानसिक अंतरावर प्रकाश टाकलाय. त्या कथेतली प्रेरणा हे पात्र खूप वेगळं आहे. ती एक स्वतंत्र, हुशार आणि महत्वाकांक्षी डॉक्टर आहे. पण तिचा नवरा निखिल, तो तिला समजूनच घेऊ शकत नाही. नाही, निखिलला तिच्या शरीरातच जास्त रस आहे, असं लेखक म्हणतात. तिच्या विचारांमध्ये, तिच्या करिअरमध्ये किंवा तिच्या महत्वाकांक्षेत नाही. तो तिच्याशी बोलतो पण संवाद साधत नाही. म्हणजे कसं? म्हणजे ती काहीतरी महत्त्वाचं सांगायला जाते पण तो विषय बदलून टाकतो. त्यामुळे ते एकाच छताखाली राहूनही मनाने हजारो मैल दूर आहेत. त्यांच्या नात्यात एक प्रकारची वाळू भरलेली आहे, जी त्यांना कधीच एकत्र येऊ देत नाही. हे तर लेखकाच्या त्या विचाराशी थेट जुळतं, ज्यात ते म्हणतात की आजकालच्या नात्यांमध्ये संवादाचा दुष्काळ पडला आहे. अगदी. शब्दांमध्ये प्रचंड ताकद आहे, पण लोक त्याची किंमतच विसरले आहेत. बरोबर. वाळू ही कथा हेच दाखवते. आणि हे फक्त निखिल आणि प्रेरणाबद्दल नाहीये. वपू एका मोठ्या सामाजिक समस्येवर बोट ठेवत आहेत. कोणती समस्या? जिथे एका स्त्रीची महत्वाकांक्षा तिच्या संसारात अडथळा मानली जाते, किंवा पुरुषाला आपल्या पत्नीच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा तिच्या शारीरिक अस्तित्वात जास्त रस असतो, तेव्हा घर हे घर राहत नाही, ते एक पिंजरा बनतं. खरंय. भलेही त्या घराला जागेची कोणतीही अडचण नसेल, या अदृश्य भिंती भौतिक भिंतींपेक्षा जास्त घुसमट निर्माण करतात. म्हणजे काही भिंती जागेअभावी उभ्या राहतात, काही विश्वासघाताने आणि काही संवादाच्या अभावाने. पण या सगळ्यापेक्षा एक मोठी भिंत आहे जी आपण स्वतःच आपल्या भोवती उभी करतो, ती म्हणजे भीतीची भिंत. 3 शब्द ही कथा वाचताना तर अंगावर काटा येतो. ती खरंच एक खूप अस्वस्थ करणारी कथा आहे. 3 शब्द म्हणजे लोक काय म्हणतील. हो. या 3 शब्दांच्या भीतीने एका हुशार मुलाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं याची ही गोष्ट आहे. निनाद नावाचा एक हुशार, संवेदनशील मुलगा. त्याला कलेची आवड आहे, पण पालक आणि समाजाच्या अपेक्षांनुसार त्याला सायन्सला प्रवेश घ्यावा लागतो. हो,
आणि तो तिथे रमू शकत नाही, नापास होतो. आणि या अपयशाच्या भीतीनं लोक काय म्हणतील या दबावाने तो आपलं आयुष्य संपवतो. खूपच धक्कादायक आहे. हो, लेखक इथे थेट आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आणि सामाजिक मानसिकतेवर प्रहार करतात. ते म्हणतात की या 3 शब्दांच्या भीतीने आपण कळत नकळतपणे स्वतःभोवती एक तुरुंग तयार करतो. तुरुंग. हो, आपण आपलं खरं व्यक्तिमत्व, आपल्या आवडीनिवडी, आपली स्वप्न सगळं काही त्या तुरुंगात दाबून टाकतो. आणि जेव्हा आपण स्वतःलाच हरवून बसतो तेव्हा आपलं खरं घर म्हणजे आपलं आत्मिक समाधान तेही हरवून जातं. म्हणजे निनाद घरात राहूनही घर हरवलेला होता, कारण त्याला स्वतःच्या घरातच स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. अगदी. त्याचं घर त्याच्यासाठी एक सुरक्षित जागा नव्हती, तर अपेक्षांचं ओझं वाहणारं एक ठिकाण बनलं होतं. लोक काय म्हणतील ही भीती म्हणजे एक अशी अदृश्य भिंत आहे जी आपल्याला आपल्याच माणसांपासून आणि स्वतःपासूनही दूर करते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? चाळीतल्या घुसमटीपासून ते तुटलेल्या नात्यांपर्यंत आणि समाजाच्या भीतीपर्यंत पुकाळे आपल्याला हेच सांगू पाहतायत की घर ही फक्त विटा सिमेंटने बांधलेली वास्तू नाही. बरोबर. त्यांच्या मते घर म्हणजे एक अशी जागा जिथे तुम्हाला शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्वातंत्र्य मिळतं, जिथे तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा, तुमच्या चुका मान्य करण्याचा आणि तुम्हाला हवं तसं जगण्याचा अधिकार असतो. आणि जेव्हा हे स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं, हो, जेव्हा हे स्वातंत्र्य कोणत्याही कारणाने, जागेअभावी, नात्यांमधल्या अविश्वासाने, संवादाच्या अभावाने किंवा सामाजिक दबावाने हिरावून घेतलं जातं, तेव्हा माणसं घरात राहूनही घर हरवलेली होतात. लेखकाने त्यांच्या मनोगताच्या शेवटी एक खूप सुंदर इंग्रजी वाक्य दिलं आहे. पीपल आर लोनली बिकॉज दे बिल्ड वॉल्स इन्स्टेड ऑफ ब्रिजेस. म्हणजे लोक एकटे आहेत कारण ते पूल बांधण्याऐवजी भिंती बांधतात. मला वाटतं हे एक वाक्य संपूर्ण पुस्तकाचं सार सांगून जातं. अगदी. चाळीतल्या भौतिक भिंती असोत, निरोपमधली द्वेषाची भिंत असो, वाळूमधली संवादाच्या अभावाची भिंत असो किंवा 3 शब्दामधली भीतीची भिंत असो. हो, लेखक आपल्याला हेच सांगतात की माणसं या भिंती बांधून स्वतःचंच नुकसान करून घेतात, स्वतःला एकटं पाडतात. खरंय. या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं घर हरवणं देणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. हो, आणि यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न आहे. कोणता? लेखक ज्या काळातल्या भिंतींबद्दल बोलले त्या तर आजही अस्तित्वात आहेत, पण आजच्या या डिजिटल युगात आपण नकळतपणे आणखी काही नवीन भिंती तर उभ्या करत नाही आहोत ना. सोशल मीडियावरच्या लाईक्स आणि कमेंट्सच्या पलीकडे जाऊन आपण खरा संवाद साधतो का? महत्वाचा मुद्दा आहे. लोक काय म्हणतील ही भीती आता फक्त 4 लोकांपुरती मर्यादित न राहता हजारो फॉलोअर्सपर्यंत पोचली आहे. या नवीन भिंती ओळखणं आणि त्या जागी संवादाचे, विश्वासाचे आणि प्रेमाचे पूल बांधणं हे आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान आहे.